वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण तुमचा पहिला टॉपिक जो की पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, जो परीक्षेला तुम्हाला 12 मार्काला विचारला जाणार आहे, तो अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकची थेरी, बेसिक कन्सेप्ट, पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट प्लस सॉल्व प्रॉब्लेम देखील अभ्यासलेले आहेत आणि आता आपण अनसॉल्व प्रॉब्लेम कडे आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनसॉल्व प्रॉब्लेम म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 3 अभ्यासणार आहोत. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 2 आणि सॉल्व प्रॉब्लेम काही अभ्यासलेले आहेत लास्ट काही व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सुरुवातीला थेरी, नंतर बेसिक कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेले आहेत. ते सगळं समजून घेतल्यानंतरच तुम्हाला हे जे मी आता प्रॉब्लेमचे व्हिडिओज दाखवत आहे किंवा समजून सांगत आहे ते समजणार आहे. तर प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही लास्ट पासून म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून सगळे व्हिडिओ बघा, जेणेकरून आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काय सांगतो मी तुम्हाला समजेल. आणि जे व्हिडिओ सर्वांनी बघितलेले असतील असे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आजचा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला लिहून देणार आहे म्हणजे ज्या लेक्चर नोट्स असणार आहे प्रॉब्लेमच्या संदर्भातलं, तर त्या जर आवश्यक असतील तर आपला टेलिग्राम चॅनल आहे पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करायच्या. त्यासाठी त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील अपलोड करतो, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याला फॉलो करा. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजच्या प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती आहे. आपण सुरुवातीला एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करतो. तर चला समजून घेऊया. पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट. आपल्याला काय दिले प्रॉब्लेम मध्ये? ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट दिलेले. गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती. 2 पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे रीना, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे आरती. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. आणि याच्यावरून आपल्याला काय बनवायचंय? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील बनवायचं. बघा, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे ट्रायल बॅलन्स ऍडजस्टमेंट दिलेत, त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्याचशा वेळा सांगत आलेलो आहे की डेबिट बॅलन्सेस जे आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले, ते एकतर आपली असेट असतात. काय असतात? असेट. म्हणजे डेबिट बॅलन्सला ज्या अमाऊंट दिलेले असतील, जे आयटम असतील ते आपली असेट असणार आहेत आणि एक्सपेन्सेस असणार आहेत, कारण की डेबिट बॅलन्स हे असेट आणि एक्सपेन्सेस असतात. आणि क्रेडिट बॅलन्स हे आपल्या लायबिलिटी किंवा इन्कमचे असणार आहेत. मग आपल्याला काय शोधायचं आहे की जे डेबिट बॅलन्सेस आहेत ते असेट आहेत की एक्सपेन्सेस. असेट जर असेल तर आपण ते पोस्ट करणार बॅलन्स शीटच्या असेटला, आणि जर एक्सपेन्सेस असतील तर ते आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग हे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काय सर? तर ते तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले थेरी टॉपिकमध्ये, थेरी पार्ट डिस्कस करताना त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते बघू शकता. आता क्रेडिट बॅलन्सेस मध्ये लॅबिलिटी असेल तर ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण लिहिणार. त्याच्यानंतर इन्कम जर डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. तर आता आपण काय समजून घ्यायचं, फक्त जे डेबिट बॅलन्सेस आहेत ते असेट आहे की एक्सपेन्सेस आहे? परचेस हा एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स, ही आपली असेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. सेल्स रिटर्न हा सेल्स मधून लेस करणार. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. बॅड डेब्ट्स हा लॉस आहे आपला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. लँड अँड बिल्डिंग असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. डिस्काउंट बघा आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. रेंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. आता हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हे देखील मी थेरी पार्ट अभ्यासताना ऍडजस्टमेंटच्या वेळेस समजून सांगितलेलं. ट्रायल बॅलन्स समजून घेताना समजून सांगितले. तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, प्लेलिस्टला सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. आता बघा या ठिकाणी ड्रॉविंग दिलेले, आपण आपलं कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या डेबिटला हे ड्रॉविंग लिहून घेणार. त्याच्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेटला, हे दोन्ही आयटम आपण लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या असेट साईडला.
तर अशा पद्धतीने डेबिट बॅलन्सेस आपण समजून घेतले. आता आपल्याला क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सेल्स दिलेला, आता इन्कम आहे परंतु डायरेक्ट इन्कम आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी बॅलन्स शीट, लॅबिलिटी परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस करणार म्हणून आपण आता या ठिकाणी परचेस जे दिलेले त्याला एक स्टार मार्क करू आणि सेल्सला एक स्टार मार्क करू, त्याच्यावर सेल्स रिटर्न आहे. आरडीडी हा इनडायरेक्ट इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, कमिशन प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, कारण की तीनही इन्कम इनडायरेक्टच आहेत. आणि कॅपिटल दिलेले, कॅपिटलचा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला लिहिणार. ऍक्च्युली कॅपिटल लॅबिलिटी असते परंतु आपण त्याचं स्पेशल अकाउंट बनवतो त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स त्याच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस कुठे जातात हे समजून घेतलेलं. आता आपल्या ऍडजस्टमेंटकडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते आपल्याला, तर क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 22,000. हा लिहिणार आपण आपल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. याचा इफेक्ट आपल्याला पाठच झालेला आहे. आता ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट असेट साइड. द नेक्स्ट ऍडजस्टमेंट, राईट ऑफ ₹900 फॉर बॅड डेब्ट्स, bad and doubtful debts and create a provision for reserve for doubtful debts RDD ₹1,000. दोन्हीच्याही अमाऊंट आपल्याला रेडीमेड काढून दिलेले आहेत. बॅड डेब्ट्स 900 आणि RDD ₹1000. तर आपण हे दोन्ही आपल्या काय करणार, डेटर्स मधून लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आता आपल्याला डेटर्स ज्या ठिकाणी दिलेत त्याला आपण स्टार मार्क करू. या डेटर्सला 2 स्टार मार्क होणार आणि बॅड डेब्ट्सला 1 स्टार मार्क करू, कारण की ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे न्यू बॅड डेब्ट्स ऍड होतील. नेक्स्ट नंबर 3 दिले, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन अ डेटर्स 3%. 3% डेटर्सवर डिस्काउंट आहे आणि 5% ऑन क्रेडिटर्स आहे. आता जो डेटर्सवरचा डिस्काउंट असणार आहे तो डेटर्स मधून आपण लेस करणार, ऍसेट कमी होईल. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. क्रेडिटर्सचा डिस्काउंट क्रेडिटर्स मधनं लेस करणार म्हणजे लॅबिलिटी कमी होणार, प्रॉफिट आहे त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. म्हणजे आता आपल्याला डेटर्सला 1 स्टार मार्क अजून करावा लागेल, म्हणजे डेटर्सला 2 स्टार मार्क होतील आणि क्रेडिटर्सला 1 स्टार मार्क करावा लागेल. अशा पद्धतीने आपण नंबर 3 ची ऍडजस्टमेंट समजून घेतली. नंबर 4 मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितलेत, वेजेस 700 आणि सॅलरी 800. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये आपण काय करतो, ऍड करतो, म्हणून पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार म्हणून त्याला आपण लिहिणार पीडी. तर आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आहेत वेजेस आणि सॅलरीला आपण स्टार मार्क करूया. बघा या ठिकाणी आपल्याला सॅलरी दिलेली आहे त्याला 1 स्टार मार्क करू आणि त्याच्याच खाली वेजेस आहे त्याला देखील स्टार मार्क करू. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स. बघा महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. बघा 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्याचा इन्शुरन्स पेड केला, म्हणजे एप्रिल पासून मार्च पर्यंत 12 महिने होतील, 31 मार्च पर्यंत. मग पुन्हा एप्रिल 13, मे 14 आणि जून 15, म्हणजे 3 महिन्याचा एक्स्ट्रा पेड केलेला आहे. 3 मंथ्स काय असणार आहे या ठिकाणी, प्रीपेड असणार आहे. आणि हा 3 महिन्याचा प्रीपेड आपण काय करणार, त्या एक्सपेन्सेस मधून पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून म्हणजे इन्शुरन्स मधून लेस करणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. मग इन्शुरन्सला आपल्याला स्टार मार्क करावा लागणार आहे. आता बघा इन्शुरन्सची अमाऊंट जी आहे ती ₹1500, म्हणजे ही 15 महिन्याची 1500 आहे, म्हणजे याला भागिले 15 जर केलं तर आपल्याला एका महिन्याचे ₹100 भेटणार आहे. 3 महिन्याचा एक्स्ट्रा पेड केला म्हणजे 100 गुणिले 3, तर आपला ₹300 प्रीपेड असणार आहे. आणि हा ₹300 आपल्याला लेस करून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं, इतकं सोपं आहे ते. नेक्स्ट पुढे जाऊया. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%. लँड अँड बिल्डिंग वर डेप्रिसिएशन 5%, त्या बिल्डिंग मध्येच त्या असेट मधून पर्टिक्युलर असेट मधून आपण लेस करणार आहोत आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. मग आपण स्टार मार्क करणार आपल्या लँड अँड बिल्डिंगला. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता त्यांचं कॅपिटल बघावं लागेल. कॅपिटल मध्ये बघा 50,000 आणि 30,000 सगळे शून्य जर घालवले 5च्या पुढचे तर 5 राहील आणि 3च्या पुढचे जर सगळे घालवले तर 3 राहील, म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असणार आहे 5:3. 50,000 3,000 म्हणजेच 5:3 हा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो असणार आहे. हा युजफुल आहे नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायला. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपला प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, तो सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. चला आपण ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया सुरुवातीला. फर्स्ट दिलेले त्यांनी परचेस. आता परचेस लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तत्पूर्वी आपण सुरुवातीला ओपनिंग स्टॉक लिहितो.
म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला सुरुवातीला लिहून घ्या टू ओपनिंग स्टॉक. ज्यावेळेस त्याची अमाऊंट आपल्याला भेटेल त्यावेळेस ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. आणि त्याच्यानंतर लिहा टू परचेस, आणि परचेसेसची अमाऊंट आहे 35,500 35,500 रुपये. इनरला लिहिणार, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स आहेत, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे, त्याच्यावर 3 ऍडजस्टमेंट आहेत. आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया सन्ड्री डेटर्स, आणि त्याची अमाऊंट लिहू ₹40,000 40,000. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडायची, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा, आणि तिसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी पुन्हा 2 ओळी जागा. अशा टोटल आपल्याला 5 लाईन सोडाव्या लागणार आहेत. देन नेक्स्ट सेल्स रिटर्न आहे. आता सेल्स मधनं लेस करतो, सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिट लिहूया, त्या ठिकाणी लिहूया बाय सेल्स. अमाऊंट माहित नाही आपल्याला, ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस लिहूया, त्यातूनच म्हणा लेस सेल्स रिटर्न. आणि सेल्स रिटर्नच्या अमाऊंट आहे ₹1,000. इनरला लिहिली, एक ओळ जागा सोडली आपण. देन नेक्स्ट सेल्स रिटर्न झाल्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 18,100 रुपये, तो आपण आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया 18,100 रुपये आउटर कॉलमला. त्याची अमाऊंट ₹18,100. ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर बॅड डेब्ट्स लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाऊया, त्या ठिकाणी लिहू टू बॅड डेब्ट्स, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार ₹500 इनर कॉलम, एक लाईन जागा सोडणार. नेक्स्ट बॅड डेब्ट झाल्यानंतर लँड अँड बिल्डिंग, ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, आणि त्या ठिकाणी लिहूया आपण लँड अँड बिल्डिंग. पहा, लँड अँड बिल्डिंग जे आहे ना ते आपल्याला इनरला लिहावं लागेल 25,000 रुपये इनरला. त्याच्यावर डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडणार आपण. आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार फर्निचर, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ते आउटरला लिहून टाकूया आपण फर्निचर. त्याची अमाऊंट 20,000 डायरेक्ट आउटर कॉलम ऍडजस्टमेंट नसल्यामुळे. आय थिंक सर्वांना लक्षात येते. देन नेक्स्ट आपण बघूया पुढे आपल्याला दिलेले त्यांनी डिस्काउंट. डिस्काउंट हा आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू डिस्काउंट, आणि त्याची जी अमाऊंट आहे डिस्काउंटची ₹1,000 आउटरला लिहिणार आपण. देन नेक्स्ट रॉयल्टी आहे, हा सुद्धा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार टू रॉयल्टीज, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹700 आपण आउटर कॉलमला लिहूया. देन नेक्स्ट पहा रेंट आहे, हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू रेंट, आपण अमाऊंट लिहिणार 1,900 रुपये. नेक्स्ट सॅलरी, हा सुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे, तो सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार, परंतु हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, टू सॅलरीज, अमाऊंट लिहिणार ₹3,000 इनर कॉलमला, आणि एक ओळ जागा सोडणार. त्याच्यानंतर वेजेस लिहिणार आपण, हे आपल्या ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहिणार टू वेजेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण अमाऊंट लिहिणार त्या ठिकाणी ₹800 इनर कॉलम, आणि एक ओळ जागा सोडूया ऍडजस्टमेंटसाठी. वेजेस झाल्यानंतर नेक्स्ट पहा इन्शुरन्स आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे टू इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आपण, आणि त्याची अमाऊंट आहे 1,500, आणि ऍडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार, रिपेड इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. देन नेक्स्ट ड्रॉविंग दिलेले रीना आणि आरतीचं, आपण कॅपिटल अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ड्रॉविंग्स. ड्रॉविंग म्हणजे पार्टनरने पर्सनल यूज साठी अमाऊंट किंवा गुड्स जर विड्रॉ केला बिझनेस मधनं तर त्याला आपण ड्रॉविंग असं म्हणणार, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ड्रॉविंगची ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहू. रीनाची 2,000 आणि आरतीची 1,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला आणि सर्वात शेवटी लिहूया कॅश ॲट बँक. त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण 11,500 रुपये, आणि त्याच्यानंतर कॅश इन हँड आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹1,000. अशा पद्धतीने आपण आपले डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले. आता आपण जाऊया आपल्या क्रेडिट बॅलन्सेसकडे. त्याच्यामध्ये फर्स्ट दिले सेल्स. सेल्स लिहिणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला, अमाऊंट त्या ठिकाणी लिहून घेऊया ₹58,200, आणि त्यातनं 1,000 जर वजा झाले तर 57,200 आउटरला येतील सेल्स रिटर्न वजा होऊन. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे 25,700, 3-4 ओळी जागा सोडा, आणि त्याच्यानंतर लिहा सन्ड्री क्रेडिटर्स, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 25,700 रुपये. इनर कॉलमला लिहिणार एक ओळ जागा सोडणार. नेक्स्ट परचेस रिटर्न, परचेस मधून लेस, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस परचेस रिटर्न ₹500. 35,500 मधनं 500 वजा झाले, आउटरला लिहिणार 30,000. नेक्स्ट आरडीडी, हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा आपण बाय आरडीडी.
आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹800 800. डिस्काउंट हा सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहिणार आहोत ₹50 ओनली बाय डिस्काउंट. नेक्स्ट पुढे जाऊया. कमिशन. आता हे कमिशन आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहिणार. इन्कम आहे आपला इनडायरेक्ट इन्कम बाय कमिशन. अमाऊंट लिहिणार त्या ठिकाणी ₹250 ₹250. आणि लास्ट कॅपिटल दिले रीना आणि आरतीचं 50,000 30,000 कॅपिटल अकाउंट तयार केले. त्याच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार 50,000 आणि 30,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले आपले सगळे बॅलन्सेस ट्रान्सफर केले. आता ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 22,000 बॅलन्स शीटच्या असेटला 22,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹22,000 आणि बॅलन्स शीटच्या असेटला सुद्धा सर्वात शेवटी क्लोजिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 22,000 ₹22,000. नेक्स्ट पुढे जाऊया. नंबर 2 मध्ये सांगितले बॅड डेब्ट्स आहेत 900 आणि त्या ठिकाणी आरडीडी आहे ₹1,000. तर अगोदर बॅड डेब्ट्स वजा करायचं, आरडीडी वजा करायचा आणि नंतर डिस्काउंट वजा करायचा. तर आपण आपल्या डेटर्स कडे जाऊया. ज्या ठिकाणी डेटर्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस बॅड डेब्ट्स आणि त्या बॅड डेब्ट्सची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹900 ₹900. 40 मधनं 900 वजा झाले तर आपल्याला अमाऊंट भेटणार आहे 39,100 आणि हे ₹900 आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जिथं आपण बॅड डेब्ट्स लिहिले तिथं म्हणायचं ऍड बॅड डेब्ट्स कंसात म्हणायचं न्यू आणि अमाऊंट लिहिणार 900 आउटरला 1,400. हे झाले बॅड डेब्ट्सचे. त्याच्यानंतर आरडीडी आहे 1,000 हा सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी ₹1,000. बघा 39,100 मधनं 1,000 जर वजा झाले तर ₹38,100 आपल्याला शिल्लक राहील आणि हा जो आरडीडी आहे हा आरडीडी आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा टू आरडीडी ₹1,000 झालं. हा आरडीडी लिहून घेतल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. 3 नंबर ऍडजस्टमेंट संपली. 4 नंबर मध्ये नाही 2 नंबर संपली. 3 नंबर मध्ये बघा प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स वर 3% डिस्काउंट आहे. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी याचं म्हणायचं लेस डिस्काउंट ऍट 3% 3%. आणि बघा या 38,100 वर 3% काढला तर 1,400. 38,100 वर 3% काढला तर आपल्याला भेटणार आहे ₹1,143 आणि तो 38,100 मधनं वजा होईल आणि आउटरला भेटेल ₹36,957. अशा पद्धतीने आपण हा डिस्काउंट जो कॅल्क्युलेट केला तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा टू डिस्काउंट ऑन डेटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹1,143. आणि पुढे जाऊन त्यांनी क्रेडिटर्स वर सुद्धा 5% क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला त्या ठिकाणी यायचं आणि म्हणायचं लेस डिस्काउंट ऍट 5%. आता क्रेडिटर्स लॅबिलिटी त्याच्यावर 5% जर डिस्काउंट काढला तर तो येणार आहे ₹1,285 आणि हा लेस होऊन आउटरला येणार आहे आपला ₹24,415. आणि बघा हा जो ₹1,285 जो डिस्काउंट आहे हा आपला इन्कम आहे. लॅबिलिटी कमी होते म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आणि अमाऊंट लिहिणार ₹1,285. झाले. 4 नंबर झाली. 3 नंबर झाली. 4 नंबर मध्ये बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700 सॅलरी 800. आता हे वेजेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग. पहिला इफेक्ट असणार आहे आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹700 आणि टोटल 800 + 700 1,500 आउटरला. आणि दुसरा जो एक्सपेन्सेस आहे आउटस्टँडिंग तो आहे सॅलरी. सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले तिथे यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज आणि इथं जो एक्सपेन्सेस असणार आहे आउटस्टँडिंग सॅलरीजचा तो असणार आहे ₹800. याची टोटल येईल 3,800 आउटरला आणि दोन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं. हेडिंग द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये पहिला लिहायचा वेजेस अमाऊंट इनरला लिहिणार 700 आणि त्याच्यानंतर सॅलरीज अमाऊंट लिहिणार ₹800. अशी दोघांचीही टोटल आपल्याला आउटरला भेटणार आहे ₹1,500 म्हणजे टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹1,500 आपण आउटरला लिहून घेणार. आय होप ही ऍडजस्टमेंट तुमच्या लक्षात आलेली आहे. नंबर 5 ची ऍडजस्टमेंट इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ.
म्हणजे 12 महिन्याचा पेड करायचा असतो, त्यांनी 15 महिन्याचा पेड केला, म्हणजेच कधी किती पेड केला एक्स्ट्रा, 3 महिन्याचा प्रीपेड आहे. मग कधीपासून इन्शुरन्स 15 महिन्याचा पेड केला, तर 1 एप्रिल 2018 पासून 15 महिन्याचा पेड केला. म्हणजे 1 एप्रिलला वर्ष सुरू झालं, तर पुढच्या वर्षी 31 मार्च 2019ला ते संपल, म्हणजे 12 महिने कंप्लीट होतील. 31 मार्च पासून 3 महिने पुढं, म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचा एक्स्ट्रा पेड केला. म्हणजे टोटल त्यांनी आपल्याला जो इन्शुरन्स दिला होता, इथं पहा मी तुम्हाला सांगितलं की 1500 रुपये दिलता, 1500, तो 15 महिन्याचा, म्हणजे 1500 भागिले 15 केलं तर 100 रुपये हा 1 महिन्याचा आला. 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी या 100 रुपयाला 3 ने गुणलं तर 3 महिन्याचा 300 रुपये प्रीपेड. मग हा प्रीपेड इन्शुरन्स आपल्या इन्शुरन्स मधून लेस म्हणायचं आपण, लेस प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट लिहिणार ₹300, आउटरला लिहिणार 1200, आणि प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रीपेड इन्शुरन्स. अमाऊंट लिहिणार ₹300. दॅन नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, लास्ट ऍडजस्टमेंट असेल, सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट आहे की डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%. आता लँड अँड बिल्डिंग ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड केली, त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आता 25,000वर 10% काढलं तर 2,500, 5% काढलं तर 1,250 वजा होतील 25 मधनं. आउटरला 23,750 रुपये येणार आहेत. आणि ह्या 1,250चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, आणि अमाऊंट लिहिणार आपण 1,250 रुपये. झालं. लास्ट ऍडजस्टमेंट त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे, तो आपल्याला आपला नेट प्रॉफिट वाटताना युजफुल असणार आहे. सगळे ऍडजस्टमेंट झालेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. अंदाज जर घेतला ट्रेडिंग अकाउंटचा आपण, तर आपल्याला लक्षात येईल की ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल पहा जास्त आहे. क्रेडिटला दोनच अमाऊंट आहे, एक अमाऊंट आहे 57,200 आणि दुसरी 22,000. इकडे 30 आणि 18 कमी अमाऊंट असणार आहेत. त्याच्यामुळे क्रेडिटची टोटल जर आपण केली तर आपल्याला ती क्रेडिटची टोटल भेटणार आहे 79,200, 79,200 रुपये. आणि तेच आपण डेबिटला लिहिणार आहोत 79,200 रुपये. आणि डेबिटच्या 1,800 प्लस 30,000 प्लस 700 आणि 1,500 अशा 4 अमाऊंट जर मायनस केल्या 79,200 मधून, तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे 23,900 रुपये. आणि याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 23,900. बघा 23,900 क्रेडिटला तिकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 13 14 पर्यंत जाईल असा अंदाज आहे माझा. पण क्रेडिटची टोटल जास्त आहे. तर क्रेडिटची टोटल जर प्रॉफिट अँड लॉसच्या आपण केली तर आपल्याला ती भेटणारी क्रेडिटची टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 26,285. तीच डेबिटला लिहिणार 26,285 रुपये. 26,285 याला आपण म्हणणार टू नेट प्रॉफिट. आता इथं आपल्याला 26,285 जो आलाय, या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे, टू नेट प्रॉफिट. आणि पहा नेट प्रॉफिट किती कॅल्क्युलेट होणार आहे, 26,285 मधून या सर्व अमाऊंट जर वजा केला तर 13,592 रुपये हा आपला नेट प्रॉफिट येणार आहे. आणि हा नेट प्रॉफिट आपण आपल्या पार्टनरला जर वाटला, पहिली पार्टनर आहे रीना, तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय 5, म्हणजे 5 हिस्से तिला भेटणार आहेत. आणि दुसरी पार्टनर आहे आरती, तिचा रेशो आहे 3, म्हणजे टोटल याचे 8 हिस्से करावे लागतील 13,592चे. म्हणून त्यांना 8 ने भागायचं आणि 5 तिला द्यायचे म्हणून 5 ने गुणायचं. तर रीनाच्या वाटणीला म्हणजे रीनाच्या हिस्स्याचा प्रॉफिट येणार आहे 8,495 रुपये. आणि आरतीच्या हिस्स्याचा प्रॉफिट येणार आहे 5,097 रुपये. आणि हा प्रॉफिट आपण आपल्या करंट अकाउंट जे तयार केलेले त्याच्या क्रेडिट साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट. रीनाच्या कॉलम मध्ये लिहायचं 8,495 रुपये आणि आरतीच्या कॉलम मध्ये लिहायचं 5,097 रुपये. आणि आता काय करायचं, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. 30 आणि 5 म्हणजे 35,097 रुपये आरतीची टोटल येईल क्रेडिटची. इकडे बघा 50 आणि 8 58,495. तेच इकडे डेबिटला घेतोय आपण 58,495 आणि 35,097. 35,097 मधून हे 1,000 जर वजा झाले
तर 34,097 रुपये आणि 58 मधने 2 जर वजा झाले तर 56,495 रुपये असा त्यांचा बॅलन्सिंग फिगर राहील. त्याला म्हणायचं टू कॅपिटल अकाउंट, सॉरी टू कॅपिटल अकाउंट म्हणतो, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, हा क्लोजिंगचा बॅलन्स. आणि हे कॅपिटलचा बॅलन्स आहे. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट आणि त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये आपल्या 2 पार्टनर, एक म्हणजे पहिली पार्टनर आहे रीना आणि दुसरी पार्टनर आहे आरती. रीनाच्या हिस्स्याचं कॅपिटल लिहिणार आपण त्या ठिकाणी 56,495 आणि आरतीच्या हिस्स्याचं लिहिणार आहोत 34,097, 34,097 आणि या दोघांची टोटल जर आपण आउटरला घेतली तर ते आपल्याला भेटणार आहे 90,512 रुपये. ते आपण आउटरला लिहिणार 90,512 रुपये. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर आपल्याला लॅबिलिटीची टोटल भेटणार 1,16,507 आणि असेट सुद्धा तेवढीच आपली क्लोज होणार 1,16,507. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण समजून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.